नमस्कार महिलांनो, महिला व बालविकास विभागामधील आजचा आपला हा सुरुवातीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजना कोणासाठी आहे? महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजना ही कोणासाठी आहे? तर हा IMP प्रश्न आहे बघा, आणि खूप इझी आणि खूप सोपा असा प्रश्न आहे. तर संजय गांधी ही योजना कोणासाठी आहे? कोणासाठी? तर जे सर्व पर्याय दिलेले आहेत, हे सर्व पर्याय काय आहेत? बरोबर आहे. वृद्ध व्यक्तींसाठी आहे, निराधार महिलांसाठी आहे आणि निराधार बालक. तर वरील सर्व पर्याय काय असणार आहेत? आपले बरोबर असणार आहेत. बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवते? बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवते? तर संगण कुपोषण निर्मूलन अभियान ही संघटना राबवते. स्त्रियांना त्यांच्या मुलांसाठी आर्थिक मदत देणारी योजना कोणती आहे? स्त्रियांना त्यांच्या मुलांसाठी कोणती? प्रधानमंत्री मातृ मातृ योजना हे त्याचा आन्सर आहे. सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी लागू आहे? सुकन्या समृद्धी योजना कोणत्या? तर 0 ते 10 वर्ष या गटातील मुलींसाठी लागू आहे. महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात कोणती योजना सुरू करण्यात आली? तर महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना राबवली? माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली. नीट लक्षात ठेवा, स्त्री भ्रूण हत्या, माझी कन्या भाग्यश्री योजना. त्याच्या पुढे IMP करून ठेवा. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते? किशोरवयीन मुलींसाठी कोणती? किशोरी शक्ती योजना. IMP प्रश्न आहे. अंगणवाडी कर्मचारी कोणत्या योजनेशी संबंधित आहे? कोणत्या? तर हा देखील IMP प्रश्न आहे. एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS. फक्त ICDS हा देखील पर्याय असू शकतो, तर नीट लिहायचं. महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी कर्ज देणारी योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना. राजमाता जिजाऊ कन्या सन्मान योजना कोणत्या प्रकारच्या लाभासाठी आहे? राजमाता जिजाऊ योजना तर विवाहासाठी आर्थिक महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती या अभियानाचा उद्देश काय आहे? महिला सक्षमीकरणासाठी काय आहे? तर हे सगळं ऑप्शन क्रमांक D वरील सर्व पर्याय हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती या अभियानाचा उद्देश काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक D म्हणजेच वरील सर्व पर्याय. महाराष्ट्रातील महिलांसाठी उमेद अभियान कशासाठी संबंधित आहे? कशासाठी संबंधित आहे? महिला बचत गट. ऑप्शन क्रमांक 1. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत कोणता लाभ दिला जातो? माझी कन्या मुलींच्या जन्मानंतर ठराविक रक्कम. ऑप्शन क्रमांक क म्हणजेच 3. महाराष्ट्रातील गरीब महिला व बालकांच्या उपोषणासाठी कोणती योजना राबवली जाते? महाराष्ट्रातील गरीब व बालकांच्या उपोषणासाठी तर पोषण अभियान. सावित्रीबाई फुले शिक्षण योजना कोणत्या गटातील मुलींसाठी आहे? सावित्रीबाई फुले शिक्षण योजना कोणत्या? वंचित गटातील सर्व मुलींसाठी. ऑप्शन क्रमांक B. एकात्मिक बाल विकास म्हणजेच ICDSचा मुख्य उद्देश काय आहे?
ICDSचा काय, तर वरील सर्व पर्याय. ऑप्शन क्रमांक डी हे ह्याचा आन्सर असणार आहे. ताई योजना महाराष्ट्र शासनाने कोणत्या उद्देशासाठी सुरू केली? काय आहे ताई योजना महाराष्ट्र शासनाने कोणत्या उद्देशासाठी सुरू केली? तर विधवा महिलांसाठी आर्थिक सहाय्य. राज्य महिला आयोग महाराष्ट्रात कशासाठी कार्य करते? राज्य महिला आयोग महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा देण्यासाठी कार्य करते. शिशु संरक्षण अभियान कशासाठी आहे? शिशु संरक्षण अभियान कशासाठी आहे? बालमृत्यू दर कमी करण्यासाठी. महिला समृद्धी योजना कोणता लाभ, महिला समृद्धी योजनेतून कोणता लाभ भेटला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देणे. ह्या आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो आपला, ह्या आजच्या व्हिडिओमधील ना बरेचसे जे असे प्रश्न आहेत ना हे सगळे IMPच आहेत. तर जे काही आहेत ना, जेवढे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ना, ते सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही काय करा, डायरेक्ट तोंडपाठ करा. कारण हे सगळे प्रश्न मी IMP असे निवडून काढलेले आहेत. तर प्लीज तोंडपाठ करा नक्कीच. आता ही आहे ना राज्य महिला आयोग, ही महाराष्ट्र कशासाठी कार्य करते? तर हा देखील IMP आहे बघा. अजून झालं तर हा ऑप्शन प्रश्न दुसरामध्ये